स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर चला मग बघूया की मी आज काय काय करते। आता मी ना माझ्यासाठी बाजरीची भाकरी बनवून घेत आहे। बाजरी जी असते ना ती आरोग्यासाठी खाणे एकदम खूपच फायदेशीर असतं। बाजरीने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होत असते। बाजरी ही वजन पण नियंत्रित करत असते किंवा काही लोकांना जर डायबिटीज वगैरेचा प्रॉब्लेम असेल किंवा नसेलही तरी पण म्हणजे ज्यांना असेल त्यांची कंट्रोल करते आणि ज्यांना नसेल त्यांच्यासाठी ती बाजरी खाणं चांगलं असतं। बाजरी ही फार पौष्टिक असते शरीरासाठी। बाजरी जी असते ना त्याच्यामध्ये फायबर, कॅल्शियम, आयरन आणि काही प्रथिने पण असतात जे शरीराला ऊर्जा देत असतात। त्याच्यामुळे आपल्याला दिवसभर कामं जे आपण करत असतो घरामध्ये ते कामं करायला आपल्याला ऊर्जा मिळत असते। आपण उत्साहाने चांगल्या रीतीने कामं करत असतो कारण शरीराला ऊर्जा मिळेल तेव्हाच आपण चांगलं कामं करू शकू। बाजरीची जी प्रवृत्ती असते ना ती उष्ण असते। जी म्हणजे ज्या उष्ण वस्तू असतात ना बाजरीसारख्या त्या मग आपण हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात खाऊ शकतो। म्हणजे आपल्याला शरीराला उष्णता मिळते त्याच्याने। बाजरी ही हिवाळ्यात आणि पावसाळ्यात खाणं जास्त चांगलं असतं। मग जी बाजरी असते ना ती बाळंतिणीसाठी पण चांगली असते कारण की त्याच्याने जी बाळंतीण असते तिला दूध येण्यास मदत होत असते। बाजरीचे खूपच फायदे आहेत खाण्यासाठी। बाजरी चांगली असते म्हणून दिवसभर आपण 2 वेळेस जेवण करतो त्याच्यामधून जर एक वेळेस पण आपण जर बाजरीची भाकरी खाल्ली तर ते शरीरासाठी चांगलं असतं। मग आता मी आमच्या घरी एक नवीन वस्तू आणलेली ते म्हणजे वॉटर प्युरिफायर फिल्टर। तर तुम्ही बघू शकता आता फिल्टरला आहे ना त्या बॉक्समधून काढून घेतोय। आता जे वॉटर प्युरिफायर आहे ना फिल्टर ते इन्स्टॉल करून झालेलं आहे। आता मी माझे घरामध्ये काही कामं करून घेते जसं की आता मला कपड्यांच्या घड्या करून घ्यायच्या आहेत तर मी एक एक करून सर्व कपड्यांच्या आता घड्या करून घेत आहे। मी सर्व कपडे जे असतात ना म्हणजे माझ्या पिल्लूचे किंवा होंचे आणि माझे सगळे मी वेगवेगळ्या सेक्शनमध्ये घड्या करून घेत असते। म्हणजे जे आपण त्याला ठेवताना ना ते आपल्याला एकदम इझी पडत असतं। सगळ्यांचे वेगवेगळे कपडे ठेवल्याने मग काढताना असं जे पसारा होत असतो ना तो नाही होत आणि मग ज्याला जे कपडे लागतात ते असे काढले जातात। सर्व ढीगचा ढीग पडत नाही, व्यवस्थित राहतात मग तसं केल्याने कपडे। आता माझ्या सगळे कपड्यांच्या ज्या घड्या आहेत त्या करून होत चालल्या आहेत। सर्व कपड्यांच्या घड्या करून झालेल्या आहेत वेगवेगळ्या सेक्शनमध्ये। आता मी त्यांना ठेवून देते। आता मला बाकीचं घरातील काम करायचं आहे। आता मला थोडेसे जे भांडे आहेत ना ते घासून घ्यायचे आहेत ते मी आता क्लीन करून घेते फटाफट। घरामध्ये अनेक कामं असतात स्त्रियांना।
हे कामं तर न सुटणार आहेत. तुम्हाला जर माझा व्लॉग बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर पेजवर म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला जो मी व्हिडिओ अपलोड करेल तो तुम्हाला तुमच्या पेजवर येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकणार. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूया आता उद्याच्या नवीन ब्लॉगला.